जायचे कांदे भरण्यासाठी। तर आता माझी छोटीशी रसोई तुम्हाला दाखवते, तर चला। हे बघू शकताय माझी छोटीशी अशी रसोई, आणि आता माझा चाललेला आहे स्वयंपाक। तर मी इथं शिजायला घातलेला आहे सकाळ सकाळ वटाणा आणि मटकी, कारण मुलांच्या डब्यासाठी थोडी पातळ भाजी, म्हणजे त्यांना पातळच आवडते मुलांसाठी। असं दुपारचं घट्ट भाजी खायला त्यांना नाही आवडते, त्याच्यामुळे थोडी पातळ करायची आणि आमरस करायचा खाण्यासाठी। तर चला आता आपण सुरुवात करूया स्वयंपाक करण्यासाठी। तर मी आता हा गॅस खाली घेणार आहे, कारण उभा राहून स्वयंपाक करायचा म्हटले की ते जमत नाही, तर त्याच्यामुळे मी खाली घेणार आहे। तर चला। तर आता इथे मी व्हिडिओचं थोडं स्पीड वाढवून घेतलेलं आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होत होता त्याच्यामुळे। आणि इथं चालले माझं पीठ मळायचं चाललं होतं। तर आता पीठ मळून घेते पटपट, आणि त्याच्यानंतर पीठ भिजत घालते, आणि मग बाकीचं काम आवरते, स्वयंपाक वगैरे आमरस करायचं आणि मटकीची भाजी पण करायची। त्याच्यामुळे पीठ मळून घेते आधी भिजण्यासाठी, आणि मग आमरस आणि चपाती करते। चला आता आपण पीठ मळायचं झालेलं आहे, आता करूया आमरस आणि चपाती। टीव्ही आणि आता लागलेलं टीव्हीला जाहिरात, मुलं बसल्यात तिथं बेडवर। हे आमचं छोटंसं असं घर आहे, आणि इथं चाललेला आहे माझा स्वयंपाक। घेतलेला आहे खाली गॅस। इथं बघा आता पीठ मळून ठेवलेलं आहे मी, आणि तोपर्यंत पीठ भिजतंय तोपर्यंत आता इथं घेतले तर मी आंबे धुवून, आणि आता मी काढून घेते याचं मिक्सर मध्ये बारीक करण्यासाठी। बघू शकता तुम्ही थोडी थोडी अशा काढून घेते। तर आता आधी आमरस करते आणि मग चपात्या करते। इथं मटकी पण शिजवून झालेली आहे, आणि इथं बघा साहेब झोपलेले आहेत। इथं रात्री कामाला गेलते आणि उशिराने आले तर त्याच्यामुळं इथं मुलांचं चाललंय, खातात येतं आंबा, सकाळ सकाळ खातात येत नको म्हणजे गोड आंबा, आंबट नाहीये। आणि मग आता चाललाय इथे स्वयंपाक माझा। चला आता करूया स्वयंपाक। इथं बघा मस्त असा आमरस मी मिक्सरवर फिरवून आणलेला आहे, आणि छान असा झालेला पण आहे। चला आता राहिलेल्या 2 आंब्यांचा पण आपण तेवढा आधी आमरस करून घेऊ, आणि मग व्हिडिओ कंटिन्यू करू। इथं बघा आमरस करून तयार झालेला आहे, आणि आता आमरस करून ठेवते। आणि आता इथं मी घेतलेला आहे मटकीची भाजी करण्यासाठी कांदा कापून घेतलेला आहे तळायला। तर आता मटकीची भाजी झाल्याच्या नंतर ना मग मी करणार आहे चपात्या। तर आता आधी घेते मटकीची भाजी करून। तर आता कांदा मी गॅसवर ठेवून लालसर असा भाजून घेतलेला होता, आणि कांदा भाजल्याच्या नंतर मग त्याच्यात मटकी आणि वटाणा टाकत होते, कारण ते पण परतण्यासाठी। तर हे चाललं होतं मुलांच्या डब्यासाठी, मटकी आणि वाटाण्याचं थोडं लपथपीत करायचं होतं, थोडंसंच करायचं होतं, जास्त नव्हतं। आणि मग त्याच्यासाठी आता ते चाललंय। तर आता झाली तयार। इथं बघा मी मटकीची आणि वाटाण्याची भाजी करून घेतलेली आहे, त्याच्यात कांदा टाकून मस्त अशी सुकी लपथपीत करून घेतलेली, कारण जास्त पण पातळ केलेली नाही, म्हणजे पातळ पाणी तोडलं नाहीये त्याच्यात, कारण मुलांना शाळेत डब्याला नेते त्याच्यामुळे अशी केलेली आहे। तर चला आता आपण चपात्याला घेऊन येऊया। तर आता इथं मी करून घेत आहे चपात्या, आणि इथं पण मी थोडासा स्पीड वाढवलेला आहे, कारण पूर्ण चपाती ही होईपर्यंत खूप टायमिंग लागतो, त्याच्यामुळे मी जरा स्पीड वाढवून घेतला, आणि मग पटपट अशी चपातीचा उंडा वगैरे केला, आणि मग चपाती लाटून घेत होते। आता बघू शकता तुम्ही पटपट, म्हणजे मी इथं स्पीड वाढवला, त्याच्यामुळे तुम्हाला खूप फास्ट दिसत असेल, कारण मी इथे खूप स्पीड वाढवलाय। आणि मग मुलांचा कालवा चालला होता, तर त्यांनाच मी बडबड करत होते, आणि पटकन उरका पण बोलत होते त्यांना, कारण शाळेचं पण उरकायचं होतं, आणि पाणी दिलं तर त्यांना आंघोळीला, तर मी बोलत होते आंघोळ करून घ्या, म्हणजे कसं माझी चपात्या होईपर्यंत तुमच्या आंघोळी होतील, असं बोलत होते मी त्यांना। तर आता मुलं बाहेर चालली होती आंघोळीला, आणि मग आता माझ्या चालल्या तिथं चपात्या। तर आता बघू शकता चपाती लाटून वगैरे झाली, आणि मग आता इथे मी स्पीड कमी केलेला आहे, आणि आता चपाती भाजून घेणार आहे। तर चला आता चपाती भाजून घेऊया।
तर तुम्ही तर आता बघितलंच असेल, सकाळपासून माझं स्वयंपाक चालला होता आणि खरंच खूप उशीर पण झाला होता, कारण मुलांच्या डब्याला वेगळी भाजी असते, आमच्यासाठी वेगळी असते. पण मी आज काय वेगळी केलेली नव्हती भाजी, कारण मुलांच्या डब्याला मटकीची भाजी केलती. पण मुलं एक बोलली की मम्मी मला मटकीची भाजी नको देऊ, आमरस दे. पण मी त्यांना बोलले शाळेत काय आमरस देत नाही येत, कारण शाळेत कसं सगळी मुलं असतात ना, आणि मग एकाला दिले की मग एक मागतं. त्याच्यामुळे मी त्यांना तशी बोलले, पण मुलं तरीसुद्धा आमरसच घेऊन गेले. आणि मग मी त्याच्यामुळे दुसरी भाजीच केली नाही, जी मटकीची केली होती तीच मी सुद्धा रानात नेणार होते. आणि मग अशा प्रकारे माझं डेली रुटीन असंच असतं रोज सकाळचं, आणि तेच दाखवण्याचा मी प्रयत्न करत होते. तर तुम्हाला कसं वाटतंय माझं सकाळचं रुटीन? आणि सगळ्याच महिलांचं असंच असेल. आणि मुलांनी इथे टी व्ही चालू करत, त्याच्यावर मी तिकडे बघत होती, कारण मुलं तिथं काहीतरी बघत होते, कार्टून बघत होते, पण ते भूताचं होतं, असं काहीतरी आवाज येत होते वेगळे वेगळे, त्याच्यामुळे माझं तिकडे लक्ष गेलं. त्याचा चपात्या मस्त कमेंट करून सांगा. इथं मी टाकते हरभरा वाळायला. म्हणजे कसं, ते हरभरा मी कालच पाण्यात भिजू घातलं होतं, आणि हे हरभरा आमचं वर्ष झाले मी केलेलं तेच हरभरा होतं. तर घरात बेसन पीठ पण संपलं होतं आणि हरभऱ्याची डाळसुद्धा नव्हती. त्याच्यामुळे मग मी म्हटलं आता थोडंसं भिजू घालायचं. आणि मग त्याची डाळ पाडल्याच्या नंतर म्हणजे कसं डाळ पण होती भाजीला वगैरे, आणि बेसन पीठ केल्यावर भजी वगैरे काढण्यासाठी होतं बेसन पीठ. त्याच्यामुळे मग मी हे कालच भिजू घातलं होतं, आणि मग त्या रात्रभर चांगलं मस्त असं भिजलं. मग सकाळी मी रानात जायचं होतं मला, आणि मुलांना शाळेत पण सोडवायला जायचं होतं. तर मग म्हटलं आधी उन्हात वाळायला टाकायचं, कारण ते पाण्यात जर ठेवलं तर त्याचा वास येईल, आणि ते असं नुसतं चिकट चिकट होतात ना पाण्यात ठेवल्यामुळे. तर मग मी त्याच्यामुळे सकाळ सकाळ असं हरभरा मस्त असं भिजायला वाळू घालत होते. आणि अनुची सारखी लुडूबुडू माझ्या मोहर पुढे पुढे चाललेली होते. तिला बोलले मी तरी पण, अनु तसं नको करू. आणि खाली जे राहिले होते त्याच्यात खडे होते, त्याच्यामुळे खाली म्हणजे कसं हरभरा खालच्या तळाला असतात ना, त्याच्यात खडं राहतात थोडं थोडं छोटं छोटं. त्याच्यामुळे तिला बोलत होते अनु नीट टाक, खडं आहेत त्याच्यात. तर मला आता हे हरभरा वाळायला घातल्याच्या नंतर ना रानात पण जायचं होतं, बहिणीच्या इथे कांदा भरायचं होतं तिचं, आणि मुलांना शाळेत पण सोडवायचं होतं. तरीसुद्धा मग हरभरा वाळत अनुला बोलले नको येऊ पुढं पुढं करू तशी, तरी पण अनु करतच होती. त्याच्यामुळे बारीक आहे, तिला नाही एवढं समजत. तर मग घाल म्हटलं तरी तू पण. मग ती पण घालू लागत होती, थोडीफार मदत त्यांची पण होती मुलांची काय काय कामात, आणि कधी कधी काम पण वाढवून ठेवतात. तर अशा प्रकारे हरभरे वाळू घालायचे आमचं चाललं होतं. आणि आता हरभरा वाळू घालायचं झालेलं आहे. मला खूप आवरायचं होतं, डोकं विचारायचं होतं, सगळं काम अजून राहिलं होतं, मुलांचं आवरलं होतं, आणि 10:30 पण वाजत आल्या होत्या. हॅलो फ्रेंड्स, तर आता वाजलेले आहेत 10:30, आणि मी सकाळचं म्हणजे सकाळी उठल्यापासून 10:30 वाजेपर्यंत माझं रुटीन दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आता 10:30 वाजलेत येतं, आणि हे मुलांच्या टिफिन घेऊन मी मुलांना सोडवायला चालले. आणि मुलांना सोडवल्याच्या नंतर शाळेत मी तशीच तिकडं बहिणीच्या इथे कांदा भरायला जाणार आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही ते नक्की कमेंट करून सांगा. आणि जर चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल ऑल करा, म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लगेच येईल. तर चला बाय बाय, टेक केअर. बघा आता मी आलेले आहे बहिणीच्या रानात, स्कूटी लावली आणि आले कांदा भरण्यासाठी. तिथं दाजी आणि बाई कांदा भरतात. आता मी चालले कांदा भरायला. बघा कांदा कडेने सगळे डोंगरच आहेत. तर चला आता आजचा ब्लॉग इथं संपवते, कारण कामाच्या कांदा भरताना आता व्हिडिओ काय काढता येणार नाही. तर चला बाय बाय. या सगळ्यांनी दुपारचं जेवण करायला मस्त असं आंब्याच्या झाडाखाली बसून. आणि आंब्याला तुम्हाला दाखवते, आंबे बघा किती लागले ते. किती आंब लागले ते इथं, तिथे किती खाली आंब लागले. आंब तोडून नेले ते याचं, तरी पण एवढं आंब आहेत अजून. तर चला आता जेवण करते. पिशव्या कांदा भरायचं राहिल्या थोडस अजून. हे बघा किती खाली खाली आंब आहेत, किती छान आहेत. बहिणीच्या रानातला आंबा आहे हा. कांदा भरायला आली ती, आता जेवण करायला सुटलं होतं, आंब्याच्या झाडाखाली बसले होते. तर म्हटलं जरा तुम्हाला पण दाखव, तोंडाला पाणी सोडावं आंब्या.